In today's lecture, we discuss electrophilic substitution reactions of benzene. म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये आपण बेन्झीनच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघणार आहोत. बघा, आपलं चॅप्टर नंबर 4 आहे, याचं नाव आहे अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. म्हणजे आपण अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स जे आहेत, हायड्रोजन आणि कार्बन असलेले कंपाऊंड, ज्यामध्ये अरोमॅटिक म्हणजे ज्याला प्लेझेंट स्मेल आहे, फ्रेग्रन्स आहे, चांगला वास आहे, स्मेल आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑर्डर आहे, अशा कंपाऊंडचा अभ्यास करतो. त्यामध्ये म्हणजे एक बेन्झीन घेतली आपण. त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेत आहे, म्हणजे पॅरेंट जो आहे अरोमॅटिक हायड्रोकार्बनचा जो पॅरेंट आहे ती बेन्झीन आपण सगळं अगोदर या ठिकाणी स्टडी करत आहोत. तर आपण बेन्झीनचं स्ट्रक्चर बघितलं, त्याचं नॉमिनिक्लेचर बघितलं, सबस्टिट्यूशन बघितले त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर त्याचं ऑर्बिटल पिक्चर जे आहे ते सुद्धा आपण स्टडी केलं. ओके, आता या लेक्चर मध्ये आपण त्याच्या केमिकल रिएक्शन स्टडी करणार आहोत. इन टुडेज लेक्चर वी डिस्कस अबाउट chemical reactions of benzene, and in that reaction we will आजच्या लेक्चर मध्ये आपण बेन्झीनच्या केमिकल रिएक्शन स्टडी करणार आहोत. केमिकल रिएक्शन्स ऑफ बेन्झीन्स आपल्याला स्टडी करायचे. त्यामध्ये आपण पाहतोय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. In electrophilic substitution reactions of benzene, first what is meant by electrophile or electrophilic substitution? इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय? सर्वात महत्वाचा पाठ लक्षात घ्या. इलेक्ट्रोफाईल म्हणजे फाइल्स म्हणजे अट्रॅक्शन, लव्हिंग असं म्हणतो आपण त्याला, आणि इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन असलेला, इलेक्ट्रॉन लव्हिंग म्हणजे इलेक्ट्रोफाईल. मग आता इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? इलेक्ट्रॉनवर असतो निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज. म्हणजे निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट कोण करेल? मग इलेक्ट्रोफाईल. मग इलेक्ट्रोफाईलवर याचा अर्थ कोणता चार्ज असेल? तर इलेक्ट्रोफाईलवर कोणता चार्ज असेल? पॉझिटिव्ह चार्ज असेल. म्हणजे याचा अर्थ पॉझिटिव्ह चार्ज कॅरी स्पीसीज, ओके, और न्यूट्रल मॉलिक्यूल विच इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाईल. ती इलेक्ट्रोफाईल आपल्याला सबस्टिट्यूट करायचे. आता सबस्टिट्यूशन म्हणजे काय? सबस्टिट्यूशन म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं? आता एक सबस्टिट्यूशन तुम्हाला माहिती आहे, आपण म्हणतो बरेच वेळेस, क्रिकेटमध्ये तुम्ही ऐकलं असेल, आज याला इजा झाली म्हणून त्याचा हा सबस्टिट्यूट आहे असं शब्द वापरतो आपण, आठवतं की नाही? याचा अर्थ काय? एकाला रिमूव्ह करणे, एकाला काढून टाकणे, दुसऱ्याला त्याची जागा देणे. सबस्टिट्यूशन. एकाला रिमूव्ह करणे, दुसऱ्याला त्याची जागा देणे म्हणजे काय झालं? सबस्टिट्यूशन. क्लिअर? मग आता आपल्याला इथे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पाहायचं आहे. म्हणजेच काय करायचं आपल्याला? इलेक्ट्रोफाईल जो आहे, ठीक आहे, तो इलेक्ट्रोफाईल आपल्याला काय करायचं? बेन्झीन रिंग मध्ये सबस्टिट्यूट करायचा आहे, ऍड करायचा आहे. तिथून हायड्रोजन काढायचा आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल आपल्याला सबस्टिट्यूट करायचा. ठीक आहे, आता आपण बघू पुढचं. ओके, आता नाव सांगण्यात गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे सध्या. आता कळालं असं अपेक्षा आहे. नेक्स्ट पार्ट आहे, दुसरी पहिली रिएक्शन होती आपली नायट्रेशन. ही रिएक्शन होती नायट्रेशन. ओके, आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये दुसरी रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये आपल्याला काय करायची? ही दुसरी रिएक्शन बघायची आपल्याला. आणि ती दुसरी रिएक्शन म्हणजे घेऊ आपण हॅलोजिनेशन. काय आहे? हॅलोजिनेशन. ओके, आपल्याला सेकंड रिएक्शन घ्यायची, हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन. म्हणजे इथेही तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल की बेन्झीनचं आपल्याला काय करायचं आहे? हॅलोजिनेशन करायचं. म्हणजे हॅलोजन आपल्याला या बेन्झीन मध्ये काय करायचं आहे? ऍड करायचं आहे, सबस्टिट्यूट करायचं आहे. हायड्रोजन तिथून रिमूव्ह करायचं, बेन्झीन रिंग मधला हायड्रोजन आपल्याला रिमूव्ह करायचा आहे आणि हॅलोजन त्या ठिकाणी आणायचं आहे. ओके, हा. तर आता हॅलोजिनेशन म्हणजे काय? नेमकं सिंपल आहे. जे मगाशी आपण जशी डेफिनेशन केली नायट्रेशनची, तशाच पद्धतीने द प्रोसेस और फिनोमेना इन विच रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम बेन्झीन किंवा बेन्झीन न्यूक्लियस बाय हॅलोजन इज कॉल्ड ॲज हॅलोजिनेशन. बरोबर आहे? आता आपल्याला पाहायचंय याच्यावर प्रश्न कसा असेल. त्याचा प्रश्न असा आहे, व्हॉट इज देणार सगळ्यांना? येस, नो? स्क्रीन दिसते ना? येस. ओके, ठीक आहे. चला मग आता आपण लगेच सुरू करू आपण पुढचा टॉपिक आपला. ओके,
आता आपल्याला घ्यायचं हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन. हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन मीन्स मगाशी म्हटलं आपण रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम बेन्झीन बाय हॅलोजन इज नोन ॲज हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन. ओके. सगळ्यांना आवाज येतोय. आता मी पहिला प्रश्न याच्यामधला कसा येईल तो सांगतो मला, जो आपण मगाशी नायट्रेशन मध्ये क्वेश्चन घेतला त्याच पद्धतीने. उदाहरणार्थ, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 ऑन बेन्झीन. शुभम एकदा म्यूट करशील बघा, तुझा आवाज यायला. शुभम सुरुशे. ओके. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 ऑन बेन्झीन. मग आता रिएक्शन when benzene react with chlorine in presence of AlCl3 aluminum trichloride to form chlorobenzene. काय तयार होते? क्लोरोबेन्झीन. म्हणजे सिंपल रिएक्शन बघा, जी मगाशी आपण घेतली नायट्रेशनची त्याच टाईपची. म्हणजे हा हायड्रोजन निघाला या HCl सोबत, इथे HCl फॉर्म झाला आणि हा उरलेला एक Cl जो आहे हा इथे अटॅच झाला, म्हणजे झाला क्लोरोबेन्झीन. सर्व सर्व रिएक्शन आपल्याला दिसते. पण आता हा 2 मार्काचा प्रश्न झाला फक्त असा विचारला तर, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ क्लोरीन ऑन बेन्झीन. ही एवढी रिएक्शन लिहायची, 2 मार्क मिळून जाईल. परंतु यामध्ये जर आपल्याला याचं मेकॅनिझम विचारलं तर कसं, तर नेक्स्ट पार्ट जो आहे तो 4 मार्कासाठीचा प्रश्न असतो इन युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन. कोणता? एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ क्लोरिनेशन ऑफ बेन्झीन. असा हा 4 मार्कासाठीचा प्रश्न आपल्याला यामध्ये काय होतो पाहायला भेटतो. ओके. तर तो प्रश्न आपण याच्यामध्ये आता घेऊ. परत काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम आलेला दिसतोय. शुभम तू ओके. स्क्रीन दिसते सगळ्यांना. आता बघू आपण मेकॅनिझम. एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ क्लोरिनेशन ऑफ बेन्झीन. दिस क्वेश्चन कॅरीज 4 मार्क्स. 4 मार्क्स या क्वेश्चनला आहे युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये. तर आता आपण पहिली रिएक्शन्स घेऊ याच्यामध्ये. तर रिएक्शन्स आपण लिहिली की when benzene react with chlorine in presence of AlCl3 then it gives chlorobenzene. Okay. What is the actual mechanism of this reaction? या रिएक्शनचं ऍक्च्युअल मेकॅनिझम काय. तर मी तुम्हाला नायट्रेशन ज्यावेळेस आपण आता शिकलो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की हे सेम आहे. नायट्रेशन मध्ये जसे पॉईंट घेतले तसेच पॉईंट याच्यामध्ये आहे. फक्त आपल्याला नायट्रो ग्रुपच्या ऐवजी या ठिकाणी Cl पॉझिटिव्ह हा ग्रुप, Cl ग्रुप आपल्याला यामध्ये आणायचा आहे. ओके. बघू आपण मग आता मेकॅनिझम. मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन कन्सिस्ट ऑफ 3 स्टेप. 3 स्टेपचं रिएक्शन मेकॅनिझम आहे. म्हणजे फर्स्ट स्टेप कोणती? म्हणून पहिली स्टेप, स्टेप फर्स्ट, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. तिथे इथेच होतं नायट्रेशन मध्ये, इथेच घेतलं आपण फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. मग आता यामध्ये बघा क्लोरोनियम आयॉन म्हणजे Cl पॉझिटिव्ह हा इलेक्ट्रोफाइल आपल्याला फॉर्म करायचा आहे. ओके. मग आता कसा बघा, सिंपल आहे. व्हेन क्लोरीन रिॲक्ट विथ AlCl3 म्हणजे हा जो क्लोरीन मॉलिक्युल आहे हा क्लोरीन, ओके, हा काय करतो AlCl3 सोबत रिॲक्ट होतो आणि यामध्ये आपल्याला हा यामध्ये इथे पॉझिटिव्ह पाहिजे, इथे करेक्शन करायचं थोडंसं, इथे पाहिजे पॉझिटिव्ह Cl. ओके. हा मिळाला प्लस Cl पॉझिटिव्ह. का बरं? कारण आपण इलेक्ट्रोफाइल फॉर्म करत आहे. लक्षात. म्हणजे या क्लोरीन कसा ब्रेक होतो, हा जो क्लोरीनचा मॉलिक्युल आहे यामध्ये एकावर येतो Cl निगेटिव्ह आणि एकावर येतो Cl पॉझिटिव्ह. हा AlCl3 जो आहे हा इलेक्ट्रॉनचं डिफिशियंट सेंटर आहे. मग हा काय करेल, इलेक्ट्रॉनचं कुठे जास्त आहे या निगेटिव्ह कडे, म्हणजे हा Cl ला त्याला अटॅच होईल. म्हणजे या ठिकाणी AlCl निगेटिव्ह हा फॉर्म, AlCl4 निगेटिव्ह आणि या ठिकाणी हा क्लोरोनियम आयन. क्लिअर. बरं. ही झाली फर्स्ट स्टेप, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. व्हॉट हॅपन इन सेकंड स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं, जसं आपण मगाशी बघितलं दुसरी स्टेप कोणती होती नायट्रेशन मध्ये, फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स. इथेही दुसरी स्टेप तीच आहे, फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स. ओके. फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स. मग आपण आता इथे सिग्मा कॉम्प्लेक्स कसा फॉर्म होतो ते बघू. स्टेप सेकंड आपल्याला याच्यामध्ये आता बघायची आहे, फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स. मग सेम आहे, those chlorinium ion, that means positive charge असलेला क्लोरीन आयॉन्स, ओके, फॉर्म इन अ फर्स्ट स्टेप मध्ये जो फॉर्म झाला आहे, which is attack on
बेन्झीन रिंग, ती काय करते बेन्झीन रिंग वर टू Cl पॉझिटिव्ह काय करतो अटॅक करतो अँड टू फॉर्म रेझोनन्स फर्स्ट सेकंड थर्ड अँड रेझोनन्स हायब्रिड दॅट मीन्स टू फॉर्म सिग्मा कॉम्प्लेक्स आणि काय तयार होतं सिग्मा कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी काय होईल फॉर्म होईल. ओके तर हे आता आपल्याला तेच बघायचं यामध्ये. तर आता सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे यामध्ये Cl पॉझिटिव्ह कसा फॉर्म झालाय. Cl जो बॉन्ड आहे म्हणजे क्लोरीन मॉलिक्यूल जो आहे तो क्लोरीन मॉलिक्यूलचं हेट्रोलायसिस झालं. एक Cl निगेटिव्ह फॉर्म झाला एक Cl पॉझिटिव्ह फॉर्म झाला. जो Cl निगेटिव्ह आहे तो त्या AlCl3 सोबत कंबाईन झाला आणि Cl पॉझिटिव्ह जो फॉर्म झालेला आहे सॉरी निगेटिव्ह तो Cl पॉझिटिव्ह म्हणजे क्लोरोनियम आयॉन तो काय करतोय दुसऱ्या स्टेप मध्ये इन्व्हॉल्व होतो म्हणजे विच इज अटॅक ऑन बेन्झीन रिंग. ओके त्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिलं. बघा आता फर्स्ट स्टेप मध्ये म्हणजे आपण याच्यामध्ये जी फर्स्ट स्टेप घेतली या फर्स्ट स्टेप मध्ये होतो आपण फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल झाला तिथे तयार Cl पॉझिटिव्ह. आता इथे तो Cl पॉझिटिव्ह जो आहे शुभम एकदा शुभम सुरसे बंद कर बघा तुझा माईक बंद करशील. तर बघा आता यामध्ये हा जो इथे Cl पॉझिटिव्ह पाहिजे ना Cl पॉझिटिव्ह मी जे मगाशी म्हटलं की क्लोरोनियम आयन दॅट मीन्स Cl पॉझिटिव्ह अटॅक ऑन बेन्झीन रिंग अँड टू फॉर्म अ सिग्मा कॉम्प्लेक्स म्हणून याला नाव दिलंय फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स या स्टेपला. ओके आणि जे मगाशी आपण म्हटलं होतं की हायड्रोनियम तिथे जसं होतं तेच आहे बघा इथे त्याच पद्धतीनं या ठिकाणी हे रेझोनेटिंग फॉर्म जे आहेत म्हणजे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जे आपल्याला तयार झाले दिसतात 1 2 3. ओके म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज इथे मूव्ह होतो इथे नंतर इथे म्हणजे या ठिकाणी आला म्हणजे हे पॉझिटिव्ह चार्ज आपण या ठिकाणी दिले. कशामुळे प्रत्येकदा रिपीट करतोय बघा हा काय होतो क्लोरीन या ठिकाणी अटॅक करतो म्हणजे इथली जी इलेक्ट्रॉन पेअर आहे या डबल बॉन्डची ही या कार्बनवर जाते म्हणजे इथे निगेटिव्ह चार्ज तेव्हा कुठे हा क्लोरीन इथे अटॅच होतो आणि या कार्बनवर पर्याय पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे आपल्याला हे स्ट्रक्चर मिळतं फर्स्ट. मग असंच हे इलेक्ट्रॉन इथे येईल याच्यामध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल म्हणजे आपल्याला मिळतंय सेकंड स्ट्रक्चर मिळतं आपल्याला बरोबर. इथे मिळाला मग आपल्याला थर्ड स्ट्रक्चर मिळालं आपल्याला. ओके असे 3 स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये मिळेल. ओके यामध्ये 3 स्ट्रक्चर आपल्याला इथे क्लिअर. आता होतं काय पहा इन थर्ड स्टेप फॉर्मेशन ऑफ फायनल प्रोडक्ट ही जी एक स्टेप कोणती तरी यातली आपल्याला इथे लिहायची मग आपण याचा कंबाईन जी स्टेप असते तिन्हीची ही याला नाव दिलं रेझोनन्स हायब्रिड ही आपण या ठिकाणी वापरणार. ओके तुम्ही ही स्टेप सुद्धा या ठिकाणी पहिली सुद्धा घेऊ शकता. पहिली जी आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी घेता येईल. ओके बघा आता आपण एका मिनिटात आपण त्यामध्ये त्याला हे करू. इन दिस स्टेप या स्टेप मध्ये काय होतं तिसऱ्या स्टेप मध्ये आता हा जो आहे AlCl निगेटिव्ह AlCl4 निगेटिव्ह दिस AlCl4 निगेटिव्ह accept proton from this resonating structure. Okay from this resonating structure and it gives chlorobenzene. म्हणजे हा प्रोटॉन जो आहे प्रोटॉन यांनी काय केला यामधला Cl नी गेन केला आणि आपल्याला मिळाला HCl. हे बघा इथे HCl आहे रिमेनिंग जे आहे AlCl3 हे आहे AlCl3. ओके आणि यामध्ये आहे बेन्झीन रिंग आणि त्याला Cl. ओके बेन्झीन रिंग त्याला कळाला हा Cl. दॅट मीन्स दिस इज नोन ॲज अ क्लोरोबेन्झीन. क्लिअर. ओके what happened in this reaction in this step formation of final product in this step when resonance hybrid or sigma complex react with AlCl4 negative. This reaction is fast reaction. Okay and now it gives chlorobenzene that means benzene ring attached to or join Cl and AlCl3 as a catalyst remain as it is and HCl as a byproduct. Okay म्हणजे असे ही 3 स्टेपची रिएक्शन्स आहेत 3 स्टेपचे मेकॅनिझम आहे
this mechanism is similar to that of the mechanism of hello 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 हा हे बघा सर आता येतोय. हा आता आपण काय करू इथे आता एरवी तुम्हाला दुसरं लेक्चर आहे 10-20 ला सॉरी 12-20 ला तर आज आपण इथे क्लोज करू आणि आजचा जो तो उद्याच्या लेक्चरमध्ये सुरुवातीच्या 5 मिनिटात आपण रिवाइज करू ओके